Praise the Lord. आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे लाईट शायनिंग इन डार्कनेस. अंधकारात प्रकाश चमकतो. आणि हा प्रकाश म्हणजे देवाचं वचन किंवा येशू ख्रिस्ताची सुवार्ता. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की अंधकार म्हणजे या जगामध्ये नैतिक अंधकार, ज्ञानाचा अंधकार, आध्यात्मिक अंधकार आहे. आणि अशा ठिकाणी, अशा लोकांमध्ये, अशा समाजामध्ये कशा रीतीने देव त्याचा प्रकाश पाडतो, त्यांचं जीवन बदलतो, आणि कशा रीतीने देव लोकांचे जीवन बदलतो, आणि त्याची मंडळी त्याचं चर्च उभारत आहे जगभर, प्रत्येक देशातून, जाती धर्मियातून, राष्ट्रातून. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र नवा करार असेल तर प्रेषितांचे कृत्याचा 16वा अध्याय तुमच्या पुढे काढून ठेवा. ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स चॅप्टर 16. आणि आजच्या संदेशाचं टायटल आहे, शीर्षक आहे, तुरुंगात प्रकाश चमकतो. द लाईट शाईन्स इन अ प्रिझन. द लाईट शाईन्स इन अ प्रिझन. अंधकार तुरुंगात प्रकाश चमकतो. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांचे कृत्य 16. आता प्रेषितांचे कृत्य ह्याच्यामध्ये मंडळीचा इतिहास आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर जे त्याच्या शिष्यांनी जगभर सुवार्ता कार्य सुरू केलं, ते कसं केलं आणि काय झालं, कशा रीतीने आजपर्यंत 2000 वर्षानंतर प्रत्येक देशात आणि आपल्या देशात आणि आपल्यापर्यंत दैवाचं वचन आणि येशू ख्रिस्ताची सुवार्ता आली. आणि या संदेशामागे 2 उद्देश आहे. एक की सुवार्ता म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही कोणत्याही लोकांवर, समाजावर कशा प्रकारे प्रभाव टाकू शकते, कशा प्रकारे कोणत्याही लोकांवर, कोणत्याही समाजावर प्रभावित होते. आणि दुसरा उद्देश हा आहे की पहिल्या मंडळीने, त्या काळातल्या लोकांनी, शिष्यांनी हे कसं केलं. हाऊ डिड द अर्ली चर्च डू इट. सो देर आर 2 मेन गोल्स इन दिस मेसेज. फर्स्ट इज टू कास्ट अ विजन ऑफ व्हॉट द गॉस्पल कॅन डू इन एनी कम्युनिटी ऑर एनी कंट्री. कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात, कोणत्याही लोकांवर सुवार्तेचा प्रभाव कसा होतो, कसा होऊ शकतो. आणि दुसरा उद्देश हा आहे या सर्व संदेशामध्ये की पहिल्या मंडळीने, त्या काळातल्या लोकांनी हे कसं केलं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या काळामध्ये ज्या काही सुविधा आहेत, तंत्रज्ञान आहे, हे त्या काळामध्ये नव्हतं. टेलिव्हिजन, इंटरनेट आणि बाकीच्या गोष्टी नव्हत्या. सुवार्ता प्रसारासाठी, वाहतुकीसाठी साधनं नव्हते. तरीही ते विजयातून विजयाकडे, पराक्रमातून पराक्रमाकडे जाऊन मुठभर लोकांनी मिळवून त्या काळातल्या जगामध्ये जगभर सुवार्ता गाजवली. आणि ते काय रहस्य होतं, असं त्यांच्याजवळ काय होतं जे आज आपल्याजवळ नाही आणि असलं पाहिजे. हे जर आपल्याला कळलं तर आपणही त्यांच्यासारखं यशस्वी होऊ शकतो. आज नाशिकमध्ये, महाराष्ट्रात, भारतात इतके चर्चेस, इतक्या मंडळी असून सुद्धा इतका प्रभाव जगावर, इतर लोकांवर का पडत नाही. आणि त्यांचा मुठभर लोक, 1-2 लोक गावात आल्यानंतर कसं सर्वांना माहीत व्हायचं की कोणीतरी आलेलं आहे आणि हे जिवंत देवाचे लोक आहे. हे कशामुळे, हे आपण ह्या संदेशातून, त्याच्या वचनातून पाहणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या काळात ते जगत होते तो काळ फारसा वेगळा नव्हता. त्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रणाली होते, प्लुरलिझम, वेगवेगळे देवदैवत होते, वेगवेगळे तत्वज्ञान होते, वेगवेगळे जाती धर्म होते. आणि सर्व काही जे आज आहे ते सुद्धा त्या काळी होतं. पण असं असताना देखील, वातावरण असं असताना देखील ते त्याच्यातून यशस्वी झाले. आता आपल्याला माहिती आहे की ज्या देशात आपण जन्मलो आहोत, जगत आहोत, त्या देशात प्लुरलिझम किंवा अनेक देवदैवांची भक्ती करण्याची प्रथा आहे, जशी इतर देशांसारखी नाही.
आणि अशा ठिकाणी देखील सुवार्तेचं कार्य कसं झालं, अशा ठिकाणी देखील देवाने कसं कार्य केलं आणि त्याचे लोक निवडून त्याची मंडळी स्थापन केली. प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय. तर पुन्हा एकदा सांगतो की प्रश्न असा आहे की त्या मंडळीने, त्या लोकांनी ते कसं साध्य केलं. हाऊ डिड द अर्ली चर्च अकॉम्प्लिश इट. आणि आपण कसं करू शकतो, आपण कसं काय केलं पाहिजे. लेट अस फाइंड आउट हाऊ अँड वाय. Acts 16:6. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय आणि याचं 6 वचन. नंतर आसिया देशात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतातून गेले. आता हे कोण आहे, तर हे पाऊल, सिला, तिमोथेय आणि ह्या प्रेषितांच्या कृत्येचा लेखक म्हणजे लूक आहे. आणि 14 जणांची टीम आणि हे सुवार्ता सांगत वेगवेगळ्या गावातून जात आहे, प्रार्थनापूर्वक निघाले. पण काय झालं बघा, वचन 7. आणि मुसियापर्यंत आल्यावर, आता हे सर्व गावांचे नावं आहेत, ग्रीक, मॅसेडोनिया, युरोप इथल्या गावातल्या शहरांचे जे आजही आहेत त्याचे नाव आहे. वचन 7. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. आता या 2 वचनात आश्चर्याची गोष्ट ही 6व्या वचनात की वचन 6. त्यांनी अशा देशात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे, म्हणजे पवित्र आत्म्याने त्यांना जाऊ दिलं नाही. आणि 7व्या वचनात आपण वाचतो की येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिलं नाही. आणि याच्यावरून आपण हेच समजतो, पहिला पॉइंट हा की ते देवाच्या पवित्र आत्म्यावर किती अवलंबून होते. ते प्लॅन करून त्यांची आयटिनरी ठरवत नव्हते, तर ते सर्व प्लॅन करून देवाच्या आत्म्याच्या अधीन देवावर अवलंबून राहत होते. आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थनापूर्वक निघाल्यामुळे आपण पाहतो की देवाच्या आत्म्याने त्यांना अडवलं, त्यांना जाऊ दिलं नाही. देवाचा आत्मा ते देवाच्या इतक्या सहवासात, पवित्र आत्म्याच्या इतक्या सहवासात, सानिध्यात होते, इतक्या क्लोज फेलोशिपमध्ये होते की त्यांना समजलं की ह्या गावात, ह्या ठिकाणी जाण्याचा टाइम आता आलेला नाही. आणि म्हणून देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्यांना रोखलं. म्हणून पहिली गोष्ट ही की ते आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणारे होते. ते मनाच्या इच्छेप्रमाणे प्लॅनिंगने चालणारे नव्हते, तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणारे होते. आणि म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. 8वं वचन. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोआसास खाली गेले. आता त्रोआस किंवा ट्रोआस हे ग्रीसमध्ये आजही एक शहर आहे. हे महत्त्वाचं शहर होतं. इथून वेगवेगळे जे ग्रीक मायथॉलॉजीज आणि ग्रीक जे तत्वज्ञाने हे ह्या गावातून होऊन गेले, जर तुम्ही इतिहास वाचला तर. आणि ह्या ट्रोआसास हे 4 जणांची टीम पोहोचलेली आहे. तेथे रात्री पाऊलाला असा दृष्टांत झाला. बघा, ख्रिश्चनच्या कृत्येमध्ये एक वैशिष्ट्य हे आहे की सुपरनॅचरल किंवा दैविक मार्गदर्शन आणि दैविक कार्य. ख्रिश्चनच्या कृत्येचं पुस्तक एक फास्ट मुव्हिंग पिक्चर किंवा एक चित्रपटासारखं आहे की कशा रीतीने पहिल्या काळात, पहिल्या शतकातील मंडळीने कार्य केलं, कशा टाईपचे लोक, कशा टाईपचं चर्च, कशा टाईपचे प्रेषित ते होते आणि कशा रीतीने चालत होते. आता आपल्याला माहिती आहे की त्यांच्याजवळ एकच क्वालिफिकेशन होतं. ते काही कोणत्या बायबल कॉलेजला, बायबल ट्रेनिंगला गेलेले नव्हते. बहुतेक शिष्य मासे धरणारे रफ टफ अडाणे होते. पण वैशिष्ट्य हे होतं की 3.5 वर्ष ते प्रभू येशूच्या सहवासात राहिलेले होते. दुसरी गोष्ट ही होती की त्याने स्वर्गात जाण्यापूर्वी सांगितलं होतं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि म्हणून यरूशलेम जोडून जाऊ नका. आणि आपण पाहिलं की पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि तेव्हापासून त्यांची मिनिस्ट्री सुरू झाली. तेव्हापासून ते देवाचं कार्य करू लागले. आणि म्हणून एवढं एकच क्वालिफिकेशन त्यांच्याजवळ होतं की प्रभू येशूची संगत आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आणि तुम्हाला माहिती आहे का
या दोनच गोष्टी असल्या तर तुम्हाला कशाची गरज नाही. तुम्ही कमी शिकलेले असाल, तुमच्या घरचं वातावरण वेगळ्या जाती धर्मातलं असेल, तुमचं बालपण लहानचं वातावरण वेगळ्या याच्यात बेकार वाईट परिस्थितीत गेलं असेल, भ्रष्ट याच्यात जीवन गेलं असेल, हरकत नाही. पण त्या अंधकारात देखील येशू ख्रिस्ताचे सुवार्तेचा प्रकाश तुमच्यावर पडू शकतो. कशा रीतीने तो पडत गेला हे आजपासून आपण पाहणार आहोत. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की ते त्रोआसास खाली गेले आणि 9व्या वचनात आपण वाचतो की पावलाला दृष्टांत झाला. बघा ते कशा रीतीने चालत होते, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, स्वप्न दृष्टांताने देव त्यांना चालवतो. सुपर नॅचरल गायडन्स. फक्त बुद्धीने, फक्त ज्ञानाने, एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन हे चालत नव्हतं. कारण देवाचं कार्य करायला फक्त ज्ञान क्वालिफिकेशन पुरेसं नाही. जे सैतानाचं साम्राज्य, ज्या जगातील दुष्ट शक्ती याच्यावर विजय मिळवण्यासाठी क्वालिफिकेशन आणि डिग्रीज पुरेशा नाहीत. त्याला दैवी सामर्थ्याची गरज आहे, देवाच्या सामर्थ्याची, देवाच्या ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून दृष्टांताच्या द्वारे देव पाऊलाशी बोलत आहे. आणि तो दृष्टांत असा, कोणी मासेदोनियाचा माणूस, आता मासेदोनिया हे ग्रीस देशामधलं एक गाव आहे. कोणी मासेदोनियाचा माणूस उभा राहून आपल्याला विनंती करून म्हणत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य करा. असा दृष्टांत त्याला झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगाव्यास देवाने आपल्याला बोलावलेले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. ते प्रार्थना करणारे होते म्हणून देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना होत होते. ते पवित्र आत्म्याने भरलेले होते, आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे होते. म्हणून तो पवित्र आत्मा त्यांना स्वप्न दृष्टांताने मार्गदर्शन करीत होता. आणि या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन झालं की जे त्यांनी प्लॅन केलं होतं, ज्या ठिकाणी अशा खंडातल्या गावात जायचं, तिथं न जाता त्रोआसास म्हणजे युरोप खंडात जायचं. आणि त्यांनी असं समजलं की जर हा दृष्टांत झाला, हा माणूस त्या ठिकाणी म्हणतो की आमच्याकडे या, ही देवाची इच्छा, देवाची योजना आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचा प्लॅन बदलला. तुम्हाला माहित आहे का, बरेच लोक येऊन म्हणतात की ब्रदर अमुक गोष्टीसाठी प्रार्थना करा, देवाची काय योजना आहे, मार्गदर्शन सांगा. आणि मार्गदर्शन सांगितल्यानंतर बरेच लोक खुश होण्याऐवजी निराश होतात, टेन्शनमध्ये येतात. आणि याचं कारण मी अनुभवलेलं आहे असं की त्यांनी अगोदर प्लॅन केलेला असतो, विचार केलेला असतो, आणि त्यांना असं वाटतं की देव त्यांच्याच विचाराला, प्लॅनला मान्यता देईल आणि मी त्यांच्या होलो हो म्हणेल. पण बरेच वेळेस देवाचे प्लॅन, देवाच्या योजना या वेगळ्या असतात, नाही का. आणि म्हणून जर देवाचं ओपिनियन, देवाचं मार्गदर्शन जर घ्यायचं तर देवाचं मार्गदर्शन काय डॉक्टर्स ओपिनियन नसतं की देवाला काय वाटतं ते बघू, प्रार्थना करून काय होतं ते बघू. जर आपण देवाचं मार्गदर्शन पाळायला तयार असो, देवाचं ऐकायला तयार असो, आपले प्लॅन जर देवाने बदलले तर बदलायला तयार राहू, तरच तुम्ही ऐकत आहात का, तरच देव त्याच्या आत्म्याने मार्गदर्शन करत असतो. परत एकदा सांगतो, देवाचं मार्गदर्शन हे डॉक्टर्स ओपिनियन नाही. की ठीक आहे, देवाचं मार्गदर्शन प्रार्थिते, पण मी असं करणार आहे, तर देव मार्गदर्शन करत नसतो. आणि म्हणून या ठिकाणी ते सुवार्थ कार्य, ते कुठं जायचं, कधी जायचं, कुठं नाही जायचं, हे देवावर अवलंबून आहे, त्याच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. आणि देवाचा आत्मा त्यांना चालवत आहे. आणि काय झालं बघा, वचन 11, तेव्हा त्रोआसापासून हकारून आम्ही नीट वाटेने समर्थकेस गेलो. आता हा बोटीचा प्रवास, कारण त्या काळामध्ये आजच्यासारखे क्रुझर्स आणि ओशन लाईनर्स, मोठमोठ्या बोटी त्या नव्हत्या. तो काळ पहिलं दुसरं शतक, फर्स्ट सेकंड सेंचुरी, आणि बोटीने प्रवास. आणि ते प्रवासाला निघालेले आहे. व दुसऱ्या दिवशी नियापोलिस पोहोचलो. आता बघा, त्यांचा प्लॅन होता आशिया खंडात येण्याचा, काही गावामध्ये जाण्याचा, पण देवाने त्यांना दृष्टांच्या द्वारे युरोप खंडामध्ये देव त्यांना पाठवित आहे. आणि मग निकोलियास गेलो, तेथून फिलिपस गेलो.
ते मासिडोनियाच्या त्या भागातले पहिले नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. म्हणजे ग्रीस देशामध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये देवाच्या आत्म्याने त्यांना नेलेलं आहे. आणि म्हणून प्रश्न असा आहे की मी जरी ठरवलेलं आहे की अमुक ठिकाणी अमुक दिवशी जाईन, पण खरंच देवाची तशी योजना आहे का? तुम्ही जर ठरवलेला आहे, प्लॅन केलेला आहे, हा तुमचा माझा प्लॅन, पण देवाचा प्लॅन काय आहे याच्यावर आपण अवलंबून आहोत का? देवाने जर आपला प्लॅन बदलला तर आपण बदलायला तयार आहोत का आपण वेड्यासारखे करून संतापून जाऊ की देवाने माझा आहे? कोणी कोणाचं ऐकायचं? आपण देवाचं ऐकायचं की देवाने आपलं ऐकायचं? असा प्रश्न आहे. पण म्हणून हे लोक आता युरोप खंडात गेलेले आहेत, फिलिपाईमध्ये, ग्रीस देशात, आणि ती रोमन टेरिटरी होती म्हणून रोमन लोकांची वसाहत आहे. असे त्या नगरात ते लोक काही दिवस राहिले. मग शाबात दिवशी आम्ही वेशी बाहेर नदीकाठी जिथे प्रार्थना होत असते तेथे असे आम्हाला वाटले, तिथे जाऊन बसलो. आता नवीन ठिकाण, नवीन गाव देवाने दाखवलेलं आहे. आता कोण माणूस दृष्टांतात दिसलेला आहे पण ओळखीचा नाही आहे, पण तो म्हणतो की आमच्याकडे या. आता तो कुठं राहतो देवाने त्याचा पत्ता पण दाखवलेला नाही आहे. किती विशेष आहे बघा. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कसं असतं जर कोणाला जाणून घ्यायचं असेल की देव कसं चालवतो, कसं मार्गदर्शन करतो, कसं नाही, तर ते याला त्याला विचारण्यापेक्षा देवाच्या वचनातून आपल्याला कळू शकतं. आता काहीच माहीत नाही, ॲड्रेस माहीत नाही, फक्त या देशात अमुक अमुक गावामध्ये या, आणि ते तिथे गेलेले आहेत आणि कोणी ओळखीचं नाही. आणि त्यांना असं वाटलं की अमुक अमुक ठिकाणी नदीकाठी प्रार्थना होत असेल. बघा, काही वेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला वाटल्याने सुद्धा असतं आपल्या आत्म्यामध्ये. म्हणून आपला आत्मा, आपलं मन इतकं ओपन आणि सेन्सिटिव्ह, संवेदनशील ठेवलं पाहिजे की आपल्याला लगेच त्याचं सेन्सेशन, त्याचं मार्गदर्शन समजलं पाहिजे. जे माझ्याबरोबर राहिले, प्रवास केलेला आहे, त्यांनी पाहिले, त्यांना माहीत आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस मी सांगतो की मला असं वाटतं, ते काय असतं तर वेगवेगळे त्याने स्वप्न, दृष्टांताने आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, दानाने, दुसऱ्याच्या द्वारे आणि आपल्या कॉन्शियन्स किंवा मनाने देखील. तर त्यांना वाटलं की नदीकाठी एका ठिकाणी प्रार्थना होत असेल आणि म्हणून ते नदीकाठी गेले. तिथे जाऊन बसलो. वचन 13. आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. म्हणजे जे वाटलं ते बरोबर होतं. त्या ठिकाणी नदीकाठी गेले आणि खरंच त्या ठिकाणी त्या बायका, त्या स्त्रिया जमलेल्या होत्या, ह्या त्यांना दिसल्या आणि मग त्यांना कळलं की आता करेक्ट आपण जे वाटलं ते बरोबर आहे आणि देवाने आपल्याला आलेलं आहे. पवित्र आत्मा कशा रीतीने चालवतं? ह्या रीतीने. म्हणून आपलं मन, आपलं माइंड, आपले विचार हे स्थिर ठेवले पाहिजे. देवाची वाणी, देवाचे विचार ऐकण्याचे. आपल्या डोक्यात जर आपले विचार, दुसऱ्या गोष्टी जर भरलेल्या असतील तर देव त्याचे विचार, त्याचं मार्गदर्शन देत नाही. मग ते बिझनेसच्या बाबतीत असो, वैयक्तिक प्रॉब्लेमच्या बाबतीत असो, कोणत्याही बाबतीत असो, तुम्हाला तुमचं मन पवित्र आत्म्याच्या अधीन केल्याशिवाय, तुमचे विचार त्याच्या अधीन केल्याशिवाय, त्याचे विचार, त्याच्या कल्पना तुम्हाला कळणार नाहीत. पुष्कळ लोक आपल्याच कल्पना, आपलेच प्लॅन करतात आणि त्याच्यावर आशीर्वाद मागतात की हा माझा प्लॅन आहे, तू याच्यावर आशीर्वाद पाठव. आणि देवाचा प्लॅन वेगळाच असतो. आणि म्हणून आपण देवाची योजना ही मिस करतो. वी मिस व्हॉट्स बेस्ट. तर हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी काही स्त्रिया आलेल्या आहेत. आता बघा, आणि हे आम्ही त्यांच्याबरोबर बोलू लागलो. आता ह्या ओळखीच्या नाही आहेत. हे लोक पण 14 गावात नवीन आलेले आहेत. त्या पण नवीन, हे पण नवीन, पण देव त्याच्या आत्म्याने चालवत आहे. प्रार्थनापूर्वक मार्गदर्शन तिथे गेलेले आहे आणि हे त्या स्त्रियांशी बोलायला लागलेले आहे. आणि काय झालं माहिती का? वचन 14. तेव्हा थुवतीरा नगरची लुदिया नावाची कोणी एक स्त्री, जांभळी वस्त्रे विकणारी, देवभक्तीने होती. आता त्या स्त्रियांमध्ये, आता त्या किती स्त्रिया होत्या माहीत नाही, पण त्यांच्यामध्ये एक बाई होती जिचं नाव होतं लुदिया किंवा इंग्लिशमध्ये लिडिया. आता एक ग्रीक युरोपियन नाव आहे.
भारतीय नाव नाही, लक्षात घ्या. शास्त्र वाचताना हे सर्व नावं गावं हे भारतीय नाहीत, हे यहुदी, पॅलेस्टिनियन आणि ग्रीक रोमन हे आहेत, हे लक्षात घ्या. तर ही स्त्री एक बिझनेस वुमन होती, जांभळी वस्त्र विकणारी स्त्री होती. आता जांभळी वस्त्र हे कोण घालत होतं? राजे, महाराजे आणि उच्चभ्रू लोक, श्रीमंत लोकांचं वस्त्र हे जांभळी वस्त्र होते. म्हणजे ही एक यशस्वी बिझनेस वुमन होती, जांभळी वस्त्र विकणारी होती. आणि ती कुठली राहणारी होती? थुवतीरा येथील राहणारी होती. पण ती काही कारणानिमित्ताने त्या ठिकाणी आली. आपल्याला माहिती आहे की थुवतीरा ही आशिया खंडात आहे. बिझनेसच्या निमित्ताने ती ग्रीस किंवा युरोपला गेलेली आहे. आणि नेमकी त्या दिवशी त्या ठिकाणी त्या बायकांबरोबर प्रार्थना करायला गेली आणि पाऊल आणि हे 4 जण त्या ठिकाणी पोहोचले आहे. हा का योगायोग आहे का? नाही. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालल्यावर योगायोग असतो का? नाही. नशीब असतं का? नाही. हे देवाचं टायमिंग, देवाची योजना आहे की बिझनेसच्या कामाने ती तिथे येऊ, हे त्या ठिकाणी पोहोचवत आणि हे त्यांच्याशी बोलून त्यांना सुवार्ता सांगायला. बघा, देव टायमिंगचा देव आहे. पुष्कळ लोकांना टायमिंगचंच भान नसतं, नाही का? आपण शाळा कॉलेजला टायमिंगवर जातो, कामावर टायमिंगवर जातो, पण चर्चलाच लेट होतो, नाही का? आणि मला तर अशी खात्री झालेली की काही जण मुद्दामच लेट येतात. कारण बाकीचे महत्वाची अपॉइंटमेंट असली तर तिथं आपण अगोदर जाऊन लाईन लावून बसतो. ह्याच्यावर हे दिसून येतं की आपण देवाला, त्याची भक्ती करायला किती मान देतो आणि तरी आपल्याला वाटतं की माझे प्रॉब्लेम का सुटत नाही आणि देव माझ्या प्रार्थनेचं का उत्तर देत. जरा स्वतःला तपासून पहा की आपल्याला काय काशी अमरनाथला जायचं नाहीये, त्र्यंबकेश्वर वणीला जायचं नाही, डोंगर चढायचा नाहीये. म्हणजे कोणताही त्याग न करता, जसं ते म्हणतात की कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. आपल्याला काहीच होवायचं नाहीये, नाही का? आपल्याला आयुष्य आरामात संडे टायमिंगने यायचं आहे. आणि मग आपल्याला वाटतं की मला पण पावलासारखं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे. असं नसतं ते. बटन दाबल्यावर लाईट लागतं तसं नसतं ते. आपलं रोज देवाला अधीन असणं, आपलं रोजचं समर्पण, आपल्याला कोणती गोष्ट महत्वाची वाटते, देवाचं वचन, देव, प्रार्थना की इतर गोष्टी, याच्यावर किती प्रमाणात त्याचा अभिषेक कार्य करेल, किती प्रमाणात मार्गदर्शन मिळेल हे अवलंबून असतं. जसं होईल तसं नसतं की आता माझा मूड नाही आहे चर्चला, माझा मूड नाही प्रार्थना करण्याचा, तुम्ही उद्या, असं जर मी म्हटलं तर चालेल का? नाही पण अर्जंट आहे ना ब्रदर, नाही पण माझा मूड नाही आहे, असं जर म्हटलं तर हे मूडवर नसतं. तर ज्या वेळेस जर आपण देवाच्या अधीन आहोत, झालेले आहोत, पूर्ण पश्चाताप करून त्याच्या अधीन आहोत, पूर्णपणे त्याच्या हातात आहोत, आपलं मन त्याच्यावर स्थिर झालेलं आहे, तर आपल्या मनात तो त्याचे विचार घालतो आणि त्याच्या मार्गदर्शनाने चालवत असतो. तर ह्या ठिकाणी ह्या स्त्रियांमध्ये हे 4 जण आलेले आहेत आणि त्यांचं संभाषण सुरू झालेलं आहे. आणि असं लिहिलेलं आहे 14व्या वचनात की ही स्त्री देव भक्तीन होती. म्हणजे देवाची भक्ती करणार, म्हणजे धार्मिक स्त्री होती. आता कोणत्या देवाची किंवा काय आपल्याला माहित नाही, पण ज्या अर्थी ती विधर्मी असताना जरी ह्या ठिकाणी आलेली आहे आणि ह्या स्त्रिया त्या ठिकाणी जमलेल्या आहेत, यहुदी स्त्रिया, म्हणजे तिचा कुठंतरी यहुदी लोकांवर, यहुदी लोकांच्या देवावर विश्वास बसलेला आहे, पण तिला नक्की माहीत नाही. पण तिला इंटरेस्ट आहे, ती धार्मिक आहे. बघा, आणि काय सांगितलेलं आहे 14वं वचन, तिने आमचे भाषण ऐकले. म्हणजे पाऊल किंवा ह्या 4पैकी कोणीतरी सुवार्ता त्यांना सांगू लागले. आता बघा, नदीच्या किनारीचा हा सीन आहे, त्या तिथे प्रार्थनेला जमले, हे पण 4 शिष्य तिथे पोहोचले आहेत आणि संभाषण बोलता बोलता ते त्यांना सुवार्ता सांगत आहे. आता हे काही प्री अरेंज मीटिंग नाही आहे, इथे काही क्वायर कमिटी नाही आहे, हे आत्म्याच्या प्रेरणेने आहे.
येशू ख्रिस्ताचं कार्य, पवित्र आत्म्याचं कार्य त्यावेळेत त्यांचं काही क्वायर किंवा टीम आणि प्रोग्राम असा नव्हता. येशू ख्रिस्ताची सुवार्ता मी नेहमी सांगतो की कार्यक्रम किंवा प्रोग्राम नाही, त्याच्यावर स्वर्ग नरक जीवन मरण अवलंबून आहे. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणेल, मला वाटलं कोणाला तरी समजल मी काय बोललो ते. येशू ख्रिस्ताची सुवार्ता कार्यक्रम नाही. आमेन म्हणा. तो काही प्रोग्राम नाही आहे की सोयीनुसार आम्ही इतके पैसे गोळा करू, फंड गोळा करू आणि मग प्रोग्राम ठेवून मग सुवार्ता मीटिंग ठेवू. तसं नाही आहे. देव दररोज 24 तास त्याच्या आत्म्याने कार्य करत आहे आणि जे त्याचे लोक त्याच्या अधीन आहेत त्यांना चालवून त्याची मंडळी उभारत आहे. हे आपल्याला ख्रिश्चनच्या कृतीमध्ये पाहायला मिळतं. हे काही संडे टू संडे, मीटिंग टू मीटिंग कार्य नाही आहे. आणि मग काय झालं की तिने आमचे भाषण ऐकले असं लिहिलं आहे. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पाऊलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. आता विशेष इथं असा आहे की तिचं अंतःकरण, तिचं मन देवाने प्रफुल्लित केलेलं होतं. ओरिजिनल आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की द लॉर्ड ओपन हर हार्ट, म्हणजे देवाने तिचं अंतःकरण उघडलेलं होतं. म्हणजे काय? म्हणजे हे की जर एखादी व्यक्ती सिन्सिअर प्रामाणिक असते, पण प्रामाणिक असून सुद्धा इतर देवदैवताची भक्ती करत असते मनापासून, पण खऱ्या देवाच्या शोधात असते, तर देव त्यांचं अंतःकरण तयार करतो आणि त्यांच्यापर्यंत त्याच्या लोकांना पाठवतो आणि खरी सुवार्ता त्यांना कळते. आणि मला असं वाटतं की ह्या नाशिकमध्ये, ह्या गावात, ह्या लोकात सुद्धा, आपल्यामध्ये सुद्धा काही लोकांच्या अंतःकरण देवाने प्रफुल्लित केलेले आहेत, तयार केलेले आहेत आणि तेच त्याची सुवार्ता, त्याचं वचन ऐकत असतात. आणि काय झालं बघा, तिने पाऊलाच्या सांगण्याकडे लक्ष दिले. मग तिचा व तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाल्यावर, म्हणजे पाऊलाने त्यांनी सुवार्ता सांगितली की देव कोण, येशू ख्रिस्त कोण, देवाने काय केलं, येशू ख्रिस्ताने काय केलं. तिने विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. आणि तिचा व तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही ठरवली आहे तर माझ्या घरी येऊन राहा. तिने तिचं अंतःकरण देवाला उघडलं आणि नंतर तिने तिचं घर सुद्धा देवासाठी उघडलं. आमच्या घरी या कोण म्हणतं माहितीये का? ज्यांच्या अंतःकरणात देवाने कार्य केलेलं असतं तेच घरी बोलवतात. म्हणजे ते त्यांचं घर, ते म्हणतात आमच्या घरी तुम्ही प्रार्थना घेऊ शकता, आमच्या घरी आम्ही दुसऱ्यांना बोलतो. जेव्हा मन देवासाठी उघडलं जातं तेव्हा घर पण त्याच्यासाठी उघडलं जातं. आणि तिने विनंती केली की माझ्या घरी येऊन राहा. त्यांना मुक्कामाला बोलवलेलं आहे. आता बघा, ही एक बिझनेस वुमन आहे, जांभळी वस्त्र, म्हणजे ही श्रीमंत बिझनेस वुमन आहे, व्यापारी स्त्री आहे. आणि म्हणून तिचं घर नक्कीच मोठं असणार. ते काही ऑर्डिनरी घर नसणार, छोटंसं. आणि इतकं मोठं होतं की 4 जणांना ते ठेवू शकते. आणि म्हणून ते म्हणते की तुम्ही येऊन कुशल माझ्याकडे मुक्काम. तुम्हाला जर वाटतं की खरंच मी देवावर विश्वास ठेवलाय आणि खरंच मी देवाची झालेली आहे, तर तुम्ही मला पुरावा द्या, तुम्ही माझ्या घरी येऊन राहा. या चौघांना इन्व्हिटेशन. आणि काय होतं बघा, ही विनंती तिने आग्रहाने आमच्याकडून मान्य करवली. म्हणजे आम्ही ती विनंती मान्य केली. आता इथे आपल्याला काय समजतं की देव त्याच्या आत्म्याने कसं मार्गदर्शन करतो, कसं चालवतो. आता ह्या स्त्रिया सिन्सिअर होत्या, त्याच्यामागे ही स्त्री सिन्सिअर होती. त्या गावामध्ये कोणतंही ज्यूइश सिनेगॉग नव्हतं, म्हणून ते नदी किनारी आणि त्या स्त्रिया त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. असं होऊ शकतं की कोणत्या गावात कोणतं चर्च, कोणतं स्थळ नाही, ठिकाण नाही. देव कुठेही नदी किनारी पण कार्य करू शकतो. हो, इथं त्याच झालेलं आहे. नदीकाठी त्या स्त्रिया प्रार्थनेसाठी जमलेल्या आहेत. नदीकाठी हे शिष्य तिथे गेलेले आहेत आणि नदीकाठी सुवार्ता सांगितले गेलेले आहे. आणि तिने तिच्या फॅमिलीने बाप्तिस्मा घेतला आणि ती देवाकडे वळलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. आता बघा पुढे काय झालं बघा, वचन 16. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता दैवज्ञ वारे अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. आता दुसरी गोष्ट,
त्या गावामधून प्रार्थनेच्या ठिकाणी जात असताना अंगात देव्या जे येतात असं दैवज्ञ वारे अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. ती दैवप्रसाद सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असते. आजही तसे प्रकार शहरात खेड्यापाड्यावर आहे. मी सुद्धा अनुभवलेला आहे. काही स्त्रियांमध्ये अशा देवे आल्यानंतर काही लोक मुक्त भावानं प्रार्थना करतात. काहींनी विनंती केलेली आहे की हे आमचं कुलदैवत आहे, काढून टाकू नका, कारण त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळतं. तर दैवज्ञ वारे आणि शास्त्र देव परमेश्वर या गोष्टीच्या विरोधात आहे. आपण जर वाचलं अनुवादाच्या पुस्तकामध्ये तर त्याला न आवडणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक अमंगळ गोष्ट आहे की अशा दुरात्म्यांना विचारणे. आता ह्याच्यामध्ये ती दैवी शक्ती होती, ते दुरात्मे होते आणि त्याच्यावर ते लोक पैसे कमवत होते. ते दुरात्मे भविष्य सांगून लोकांना विचारून ते लोक पैसे कमवत होते आणि ह्या मुलीचा उपयोग करत होते. म्हणजे ही मुलगी शैतानाच्या बंधनात होती, पण तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर पैसे कमवण्यात येत होते. आणि आजही तसंच होत नाही का? टीव्हीवर आपण पाहतो बाबा गुरु माळा विकतात, काय काय विकतात, लोकांना सांगतात की हे केलं तर सक्सेस होईल, हे होईल, ते होईल, आणि लोक खुशाल चेक करून पैसे पाठवतात. म्हणजे लोकांच्या प्रॉब्लेमचा बंधनातून मुक्त करण्याऐवजी त्यांच्यावर पैसे कमवण्याचा हा धंदा, हा बिझनेस चालू आहे. त्यावेळेस असं होतं, प्रत्येक काळात होतं आणि आजही तसंच आहे. आणि म्हणून शास्त्र हे प्रत्येक काळात आणि आजच्याही काळात लागू आहे. ती दैवप्रसाद सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. म्हणजे जे जे ती सांगत होती भविष्य वगैरे ते खरं होत होतं. लोक विश्वास ठेवत होते, घडून येत होतं आणि त्यांना पुष्कळ पैसा मिळत होता. हा त्यांचा बिझनेस झालेला होता. तर युरोप खंडामध्ये हे चौघे जण, पाऊल आणि हे चौघं गेल्यानंतर पहिलीची व्यक्ती देवाकडे आली ती लुदिया आणि तिची फॅमिली. म्हणजे जे मार्गदर्शन पवित्र आत्म्याने त्यांना केलं होतं की जे त्यांनी प्लॅन केलं त्या ठिकाणी आता जाऊ नका, या ठिकाणी ही बाई आणि तिच्याद्वारे, आणि इतिहास असं सांगतो की युरोप खंडामध्ये पहिली सुवार्ता ही लुदियाला सांगण्यात आली आहे. किती विशेष आहे का? एक बिझनेसमॅन, एक विधर्मी, आणि योगायोगाने नव्हे किंवा बिझनेसच्या कामानिमित्ताने नव्हे तिथे आलेली त्या बायकांबरोबर ती प्रार्थनेला त्या दिवशी जायला आणि पावलं हे लोक तिथं नदी किनारे जायला आणि सुवार्ता सांगायला आणि तिथं देवाने कार्य केलं. बघा, आता दुसरी घटना आहे ती पावलाच्या वचन 17, व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, ही मुलगी, ही माणसे परस्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. आता हे काही चुकीचं होतं का? पण सांगणारं कोण होतं? देवाचा आत्मा नाही, सैतानाचा दुरात्मा, दैवी शक्ती, दुरात्मा, देवी. आणि ते काय सांगत होते की हे माणसं पावलाकडून यांच्याकडं की हे माणसं तुम्हाला तारणाचा देवाचा मार्ग सांगतात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. बघा, ज्या ज्या वेळेस ती पाहत होती यांना जाताना त्या त्यावेळेस ती लोकांना सांगत होते की हे लोक जिवंत देवाचे लोक आहेत आणि हे तुम्हाला देवाचा मार्ग सांगतात. आणि एक दिवशी काय झालं? वचनांतर, मग पाऊल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाचांना म्हणाला, त्या मुलीला नाही, त्या पिशाचाला, त्या दुरात्म्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू तिच्यातून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. सैतान त्याचे दुरात्मे खरं बोलतात का? हो. म्हणून तो लोक भविष्यावर आणि गुरु महाराजांवर विश्वास ठेवतो. जर त्याने सांगितलेलं काही खरं झालं नसतं तर आज कोणी जग त्यांच्या मागे नसतं. मोठमोठे मिनिस्टर लोक आणि मोठमोठे लोक त्यांच्या पाया पडले नसते. कारण जे त्यांच्या शक्तीने, दैवी शक्तीने सांगतात त्याच्यातले काही गोष्टी खऱ्या असतात, घडून येतात, माणसाचा विश्वास बसतो, अशा रीतीने माणूस सैतान दुरात्म्याच्या आहारी जातो आणि जिवंत देवाकडून या दैवी शक्तीकडे वळतो आणि बंधनात येतो. आणि जसं घडायला तसं जास्त विश्वास ठेवायला लागतो.
आणि अशा रीतीने हे होत असतं. तर पाऊलाने आज्ञा केली. पाऊलाला कळलं की जरी ही योग्य बोलत आहे तरी चुकीचा आत्मा आहे. जरी कोणी म्हणत आहे की आम्हाला माहिती की येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, पण तो रॉंग स्पिरिटने चुकीच्या आत्म्याने म्हणू शकतो. कारण दुरात्म्यांना सैतानाला येशू ख्रिस्त कोण आहे हे माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यांनी कबूल करणं हे काही विशेष नाही आहे. पण ज्या वेळेस ते कबूल करत होते येशू ख्रिस्ताच्या काळात, असं लिहिलं की त्याने त्यांना बोलू दिले नाही. येशू ख्रिस्ताला सैतानाकडून प्रशंसा नको होती, लक्षात घ्या. आणि मग पौलाने तो दुरात्मा कास्ट आउट केला, काढून टाकला. ती मुलगी मोकळी झाली. आणि काय झालं बघा प्रतिक्रिया, वचन 19. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पाऊल व सिला यांना धरून अधिकाऱ्यांकडे पेठेत ओढून नेले. आपला धंदा बंद झाला, आपली कमाई गेली, आता हिच्यातली शक्ती गेली. आता आपण पैसा कमवायचा कोणावर, कसा? बघा, ती मुलगी मुक्त झाली. ती कोणाची होती, किती दिवसापासून तिला तो दुरात्मा पीडित होता, सळीत होता, ती काय त्रास सहन करते ह्याच्याबद्दल कोणाला काही वाटलं नाही. ती मुक्त झाल्याबद्दल कोणी खुश झालं नाही. उलट ते दुःखी झाले की आमचा धंदा बंद झाला. किती विशेष आहे ना. काही वर्षापूर्वी श्रीरामपूरला एक मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी बरेच दुष्टात्मा लागलेले लोक आणि स्त्रिया मुक्त झाल्या. आणि जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी इतरांबरोबर आम्ही जेवायला बसलेलो असताना मागं इकडे कोणीतरी बोलताना ऐकलं की हे ब्रदर जर नाशिकहून आपले श्रीरामपूरला आले तर आपला धंदा बंद होईल. आणि मी लगेच वळून पाहिलं. म्हणजे काही लोकांना असं वाटत होतं की यांनी येऊ नये आणि आपल्या इथल्या लोकांना मुक्त करू नये. असं असतं का? हो. तर इथं पण तसंच झालं. खुश झाले नाही की कोणाची तरी मुलगी मुक्त झालेली आहे, उलट त्यांचा धंदा बंद झाला म्हणून ते नाराज झाले. आता आम्ही काय करायचं? म्हणजे तिच्या जीवावर, दुसऱ्याच्या अडचणीवर, दुसऱ्याच्या प्रॉब्लेमवर लोक पैसे कमावतात नाही का. आणि ते म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते. त्यांना फक्त प्रॉब्लेम सुटण्याची. मग चर्चने येशू ख्रिस्ताच्या द्वारे हो, दर्ग्यावर हो, मंदिरात हो, मशिदीत हो, कुठेही हो, त्यांना फक्त पाहिजे असतं की हा प्रॉब्लेम सुटला पाहिजे. आणि जो त्यांचा प्रॉब्लेम सोडवतो त्याच्यावर त्यांचा विश्वास कायमचा बसतो. पण जर देवाने जर निवडले असेल आणि किती चुकीच्या ठिकाणी भटकत असेल तर देव त्यांच्या अंतःकरणात कार्य करून त्यांना बदलतो. तर ह्या लोकांनी पाऊल आणि सिलास यांना अटक केलेली आहे, त्यांना विरोध केलेला आहे. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले की हे पुरुष यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. काय त्रास दिलेला आहे? आणि तुमच्या नगरात जे प्रॉब्लेम होता, जो दुष्ट शक्ती होते ते काढून टाकलं, पण त्यांच्या दृष्टीने काय फार त्रास आहे, विरोध आहे. देवाचं कार्य करत असताना नेहमी काही लोकांना कोणाला तरी आवडत नसतं, कोणीतरी विरोध करत असतं. आणि ह्याची आपण अपेक्षा करायची असते की सगळेच खुश होणार नाही, सगळेच आपली शाबासकी करणार नाही. काही लोक विरोध करतील, काही लोक आपल्यासाठी प्रॉब्लेम करतील. याची पण आपल्याला तयारी पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं शिष्य होणं त्याला स्वीकारणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. चर्चला कोणी येऊ शकतं, शास्त्र कोणी, रस्त्यावरचा माणूस, TV प्रोग्राम कोणी पाहू शकतं, पण येशू ख्रिस्ताचं शिष्य होणं हे कॉस्टली आहे. म्हणून तो म्हणतो किंमत मोजा. जो कोणी माझा अनुयायी होऊ इच्छितो त्याने आत्मनिग्रह करावा, प्रतिदिवसाचा वधस्तंभ उचलू माझ्या मागे यावे. तो म्हणतो की किंमत मोजा, ह्या गोष्टी होतील, सगळं चांगलं. मग आम्हाला वाटलं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळलं, बाप्तिस्मा घेतलं ते आमचे प्रॉब्लेम सुटतील. पण असं कसं झालं बरं? म्हणून मी अगोदर सांगत असतो, येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर देवाचे आशीर्वाद तर मिळतील, पण विरोध आणि प्रॉब्लेम पण वाढतील. प्रॉब्लेम होणार नाहीत असं नाही. प्रभू येशूने पण सांगितलं की माझ्यामुळे लोक तुमचा द्वेष करतील, निंदा करतील, नावं ठेवतील, पण ही जरा मी या जगाला जिंकली आहे. त्याचा विरोध केला, त्याला नावं ठेवले तर आपण कोण? तुम्ही आणि मी कोण? प्रेज द लॉर्ड. तर ह्या लोकांनी त्यांना प्रॉब्लेम केला. आणि वचन 21, आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारायस व आचरण्यास योग्य नाहीत ते हे सांगतात. आता इथं धर्माचा प्रश्न आलेला आहे, संस्कृतीचा प्रश्न आलेला आहे.
आपला विषय हा आहे की येशू ख्रिस्ताची सुवार्ता कोणत्याही समाजावर, धर्मावर, नियमावर सुवार्तेला सामर्थ्य कार्य करते आणि कोणताही धर्म, कोणताही नियम, कोणताही कायदा येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला अडवू शकत नाही. आता बघा, यांचा प्रश्न धार्मिकतेवरून कॉन्स्टिट्यूशन किंवा कायद्यावर आलेला आहे आणि त्यांनी असा खोटा आरोप लावलेला आहे की हे आम्हाला आमचे नियम मोडायला लावतात. असं झालं होतं का? नाही. त्यांनी फक्त येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, पण हा आरोप ठेवण्यात आलेला आहे. बघा, आणि मग काय झालं बघा, वचन 22, तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्याने त्यांची वस्त्रे काढून त्यांना छड्या मारायची आज्ञा केली. वन साइडेड डिसिजन झालं, अन्याय झाला त्यांच्यावर. त्यांची बाजू ऐकून नाही घेण्यात आली, फक्त सांगणाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. एकच बाजू ऐकून त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना मारून जेलमध्ये बंद केला. बघा किती विशेष आहे का. देवाच्या मार्गदर्शनाने देवाच्या कार्यात चालल्यावर असं पण होतं, विरोध पण होतो. देवाच्या सामर्थ्याने ती मुलगी मोकळी झाली, पण त्याचबरोबर विरोध पण झाला. आणि पुढं काय झालं बघा. मग पुष्कळ फटके मारल्यावर बंदीशाळेत म्हणजे जेलमध्ये टाकून, वचन 23, त्यांनी जेलच्या नायकाला म्हणजे जेलरला त्यांना बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. आता बघा, या ठिकाणी आपण दुसरी घटना ही पाहतो. पहिली ही की लुदिया नावाची स्त्री त्या ठिकाणी आली. देवाने तिचं अंतःकरण तयार केलेलं होतं. तिने वचन स्वीकारलं, ती देवाकडे आली आणि त्या घराण्याने बाप्तिस्मा ते देवाचे झाले. दुसरी घटना ही की या गावामध्ये ही मुलगी सैतानाच्या बंधनात होती, प्रभू येशूच्या नावात मुक्त झालेली आहे, ती देवाची झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हे वेगळ्या धर्माचे लोक, वेगळ्या जातीचे, वेगळ्या संस्कृतीची आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्तेचं सामर्थ्य, त्या सामर्थ्याला कोणती संस्कृती, कोणती गोष्ट आड येऊ शकते का? नाही. आणि मग काय झालेलं आहे, वचन 23, त्यांनी त्यांना जेलमध्ये टाकण्याचा, बंदोबस्तात टाकण्याचा हुकूम दिला. असा हुकूम मिळाल्यावर वचन 24, त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात ठेवून त्यांचे पाय खोड्यात अडकवले, म्हणजे पॅक करून टाकले आतल्या याच्यात, की हे पळून जाऊ नये. बघा, आता इथं हे लक्षात ठेवायचं की हे सर्व घडत असताना देव यांच्याबरोबर आहे, देवाचा पवित्र आत्मा यांना चालवित आहे, आणि जे काही घडत आहे हे देवाच्या योजनेतून घडत आहे. म्हणजे देवाच्या मार्गात चालत असणं असं होतं का? हो. नाही, पण मला वाटलं की सगळं चांगलंच होईल, म्हणून आपल्याला जे वाटतं तसं असतं का, हे शास्त्र वाचल्यावर, स्टडी केल्यावर कळतं की देव कशा रीतीने कार्य करतो. आता देव दाखवणार आहे की कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही विरोधात देखील तो कसं कार्य करू शकतो. आता विरोध झालेला आहे, सिच्युएशन अशी आहे, जेलमध्ये पडलेले आहे, सुवार्तेला, देवाच्या कार्याला अडथळा आलेला आहे. पण जसा पाऊल फिलिप्पियरास पत्रात म्हणतो की मी ह्या बेड्याने जखडलेला आहे, पण देवाचं वचन बेड्याने जखडलेलं, बांधलेलं नाही.